नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पककुटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून मागील 34 वर्षापासून कार्य करीत आहोत. सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण भारतीय संविधानाच्या संदर्भातले वेगवेगळे बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण 15 प्रश्नांचा विचार केलेला आहे. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण पुन्हा 15 प्रश्नांचा विचार करणार आहोत. तर चला तर मग प्रश्न क्रमांक 16 बघा. आता प्रश्न क्रमांक 16 मध्ये आपल्या लक्षात येईल की 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेच्या बैठकीत कोणाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली गेली. म्हणजे इथे प्रश्न काय विचारला आहे की आपल्याला माहिती 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेमध्ये घटना समितीच्या अध्यक्षांची निवड केलेली होती. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून इथे कुणाची निवड केली, इथे अध्यक्ष नाही उपाध्यक्ष म्हणून कुणाची निवड केलेली आहे असा प्रश्न आहे. म्हणजे हू वॉज इलेक्टेड ॲज द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑन डिसेंबर 11, 1946. ओके, बघा पर्याय ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी आहे BN राव, सी आहे HC मुखर्जी आणि डी आहे JB कृपलानी. बरोबर आहे, HC मुखर्जी यांची निवड या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून केली. म्हणून मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा की संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली होती असा जर प्रश्न विचारला तर HC मुखर्जी. ओके, प्रश्न क्रमांक 17 बघा. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते. म्हणजे प्रश्न काय विचारलाय की लीगल ॲडवायझर कोण होते. म्हणजे हू वॉज द लीगल ॲडवायझर टू द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. पर्याय आहे ए BN राव, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, HC मुखर्जी आणि JB कृपलानी. मित्रांनो बरोबर आहे, BN राव हे लीगल ॲडवायझर म्हणून संविधान सभेच्या पदी त्यांची निवड झालेली होती. म्हणून संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते, BN राव. ओके, प्रश्न क्रमांक 18 बघा. संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता. म्हणजे हू प्रपोज द ऑब्जेक्टिव्स इन द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असा आहे. म्हणजे आपण पाहतो की आपल्या भारतीय राज्यघटनेला जी उद्देश पत्रिका जोडलेली आहे हा उद्दिष्टांचा ठराव इथे काय विचारलाय, कुणी मांडलेला होता. आता इथे पर्याय बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू. कुणी मांडलाय, एकदम बरोबर आहे, भारताचे पहिले पंतप्रधान होते ना, ओके, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. यानंतरचा प्रश्न घ्या, प्रश्न क्रमांक 19. यामध्ये कोणत्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. म्हणजे इथे काय विचारलंय, कोणत्या दिवशी त्यांनी मांडलेला आहे, डे विचारलाय. कारण आपण पाहिलं की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला, पण तो दिवस कोणता आहे, म्हणजे ऑन विच डे है ना. म्हणजे ऑन विच डे पंडित जवाहरलाल नेहरू प्रपोज्ड अ रेझोल्युशन ऑफ ऑब्जेक्टिव्स इन द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. पहिला पर्याय बघा, 13 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1945, 14 नोव्हेंबर 1946 आणि 15 ऑगस्ट 1947. दिवस कोणता आहे, बरोबर आहे ए 13 डिसेंबरला. कारण आपण पाहतो 11 डिसेंबरला राष्ट्रपतींची निवड झाल्यानंतर संविधान सभेमध्ये लगेच 2 दिवसांनी 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टाचा ठराव सर्वात प्रथम सादर केलेला आहे. ओके, आता इथे नंतरचा प्रश्न बघा. संविधान सभेने कोणत्या दिवशी उद्दिष्टाचा ठराव, इथे महत्त्वाचा भाग आहे, कोणत्या दिवशी स्वीकृत केला. कारण इथे कोणता दिवस आहे की ज्या दिवशी आपण उद्दिष्टाचा ठराव, कारण संविधान सभेत मांडलं पंडित नेहरूंनी, तो त्या ठिकाणी आपण पाहिलात की 13 तारखेला डिसेंबरला त्यांनी सबमिट केलेला होता आणि नंतर त्याला ॲक्सेप्टन्स केव्हा दिला, म्हणजे ऑन विच डे डिड द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली पास द रेझोल्युशन. हे कोणत्या दिवशी मान्य करण्यात आला असा हा प्रश्न आहे. 15 ऑगस्ट 1946, 26 जानेवारी 1947, 22 जानेवारी 1947, 26 नोव्हेंबर 1947. मित्रांनो बरोबर आहे सी, 22 जानेवारी 1947ला हा उद्दिष्टांचा ठराव या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचे की 22 जानेवारी 1947 रोजी हा ठराव मान्य झालेला आहे. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या, 21वा. भारताचा राष्ट्रीय ध्वज हा केव्हा स्वीकृत करण्यात आला. मित्रांनो आज आपण आपला राष्ट्रीय ध्वज पाहतो ना, तो केव्हा स्वीकृत केला, म्हणजे कोणत्या दिवशी त्याला स्वीकृत म्हणजे मान्यता अडॉप्ट करण्यात आलेला आहे असा हा प्रश्न आहे. म्हणजे व्हेन वॉज द नॅशनल फ्लॅग ऑफ इंडिया अडॉप्टेड.
पर्याय आहे 22 जुलै 1947, 22 जुलै 1946, 22 जुलै 1945, 22 जुलै 1948. आता मला सांगा कोणता दिवस आहे? एकदम बरोबर आहे. आपला जो राष्ट्रीय फ्लॅग आहे ना, आपला स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट करायच्या आधी जुलै महिन्यामध्ये म्हणजे 22 जुलै 1947ला तो स्वीकृत करण्यात आलेला होता. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता याच्यानंतर सहज प्रश्न येतो की आज आपण राष्ट्रीय ध्वज जो पाहतो ना, म्हणजे या भारतीय ध्वजाचं डिझाईन कोणी तयार केलं होतं आहे ना. आपल्याला एक उत्सुकता असते की आपला आज राष्ट्रीय ध्वज आपण पाहतो त्याचं डिझाईन कोणी तयार केलं, म्हणजे हू डिझाईन द इंडियन फ्लॅग. तर मित्रांनो इथे आहे H.C. मुखर्जी, पिंगली व्यंकय्या, J.B. कृपलानी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. एकदम बरोबर आहे. बी पर्याय या ठिकाणी एकदम बरोबर. पिंगली व्यंकय्या यांनी आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाचं डिझाईन तयार केलेलं होतं. ओके. मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 बघा. भारताचे राष्ट्रगीत केव्हा स्वीकृत केले गेले? म्हणजे इथे प्रश्न काय विचारलाय की आपलं जे राष्ट्रगीत आहे त्याला केव्हा आपण स्वीकृत दिलेली आहे, म्हणजे व्हेन वॉज द नॅशनल अँथम ऑफ इंडिया अडॉप्टेड, असा हा प्रश्न आहे. पर्याय आहे 24 जानेवारी 1949, 24 जानेवारी 1947, सी 24 जानेवारी 1948 आणि 24 जानेवारी 1950. बरोबर आहे. 24 जानेवारी आहे हा दिवस फिक्स आहे, पण वर्ष आता इथे महत्त्वाचं आहे. कोणत्या वर्षी आपण हे मान्य केलं? मित्रांनो आपलं राष्ट्रगीत आपण ज्या वेळेस आहे ना आपल्या भारताची राज्यघटना अंमलात आणायची होती त्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी या ठिकाणी राष्ट्रगीताला स्वीकृत केलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून नॅशनल अँथम ऑफ इंडिया अडॉप्टेड ऑन 24 जानेवारी 1950. ओके. मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 बघा. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड कोणत्या दिवशी करण्यात आली, असा हा प्रश्न आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पण इथे प्रश्न काय विचारलाय की राजेंद्र प्रसाद यांची निवड कोणत्या दिवशी केली गेली, म्हणजे ॲज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑन विच डे वॉज डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिलेक्टेड. ओके. आता इथे लक्षात घ्या की या ठिकाणी 26 जानेवारी 1950 रोजी, 24 जानेवारी 1949 आहे, 24 जानेवारी 1950 की 26 जानेवारी 1949 असा हा प्रश्न आहे. मित्रांनो इथे लक्षात घ्या की आपल्या भारताचा राष्ट्रध्वज जेव्हा स्वीकारला गेला ना, कारण आता आपल्याला 26 जानेवारी 1950 रोजी घटना अंमलात आणायची होती, तत्पूर्वी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली गेली आणि तो दिवस आहे 24 जानेवारी 1950. ओके. त्यामुळे पर्याय काय येणार? सी, म्हणजे 24 जानेवारी 1950ला या ठिकाणी राजेंद्र प्रसाद वॉज सिलेक्टेड ॲज अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया, म्हणजे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 25 बघा. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली होती, म्हणजे हू वॉज इलेक्टेड ॲज अ चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी. म्हणजे इथे लक्षात घ्या की मसुदा समिती ही वेगळी असते ना, कारण कायद्याचा अभ्यास करणारी एक मसुदा समिती, ड्राफ्ट तयार करायचा होता इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. घटना समिती, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली इज डिफरंट थिंग अँड मसुदा समिती मीन्स ड्राफ्टिंग कमिटी इज वेगळे डिफरंट आहे ना. हे 2 लक्षात घ्या की घटना समिती आणि मसुदा समिती वेगळ्या आहे. मसुदा समितीचं काम काय होतं? घटनेचा पूर्ण ढाचा तयार करायचा. तर मित्रांनो मसुदा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आहे ना. ओके. डॉक्टर आंबेडकर. मित्रांनो मी लहान असताना अजिबात लक्षात राहत नव्हतं, मग मी लक्षात ठेवायचे घरामध्ये काय असतो? बाम, असं लक्षात ठेवायचे. घ म्हणजे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणून घटना समिती राजेंद्र प्रसाद. बाम म्हणजे बाबासाहेब कशाचे आहे? मसुदा समितीचे. हे लक्षात ठेवण्यासाठीचे आता हे कसं आहे, मी कमी बुद्धीचे असल्यामुळे थोडा मला विचार करावा लागायचा. ओके. तुम्हाला नसेल प्रॉब्लेम तर डोंट टेक टेन्शन. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 26 बघा. मसुदा समितीचे सदस्य ओळखा. तुम्हाला इथे दिलेलं आहे. आपण पाहतो की मसुदा समितीमध्ये एकूण सदस्यांची संख्या 7 होती. त्यापैकी इथे कोण कोण सदस्य होते असं विचारलंय. अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, डॉक्टर कन्हैयालाल मुंशी, गोपाल स्वामी अय्यंगर, वरील सर्व. मित्रांनो इथे लक्षात घ्या आयडेंटिफाय द मेंबर्स ऑफ ड्राफ्टिंग कमिटी असा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अय्यर पण होते, मुंशी पण होते, अय्यंगार पण होते आणि हे सगळे तिन्ही पण असल्यामुळे पर्याय काय येणार आहे? वरील सर्व.
इथे याच्याशिवाय टी कृष्णमाचारी यांचं आहे ना खेतान हे जेव्हा हे DP खेतान पण सदस्य होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर इथे कृष्णमाचारींना निवडलेलं होतं आणि BL मित्तर यांनी राजीनामा दिल्यामुळे त्या ठिकाणी N माधवराव यांची निवड केलेली होती. फक्त माहितीसाठी लक्षात ठेवा, फक्त मसुदा समितीचे अध्यक्ष जनरली विचारले जातात, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सदस्यांची नावं पण विचारली जाऊ शकतात. तर ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 27 बघा. घटना समितीच्या एकूण टिंबटिंब बैठका झाल्या. अ टोटल ऑफ डायटेस्ट मीटिंग्स ऑफ द इन्सिडन्स म्हणण्यापेक्षा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली वेअर हेड. इथे लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. एकूण घटना समितीच्या किती बैठका झालेल्या आहेत है ना, म्हणजे टोटल मीटिंग्स तुम्हाला इथे विचारलेल्या आहे घटना समितीच्या. आता या घटना समितीच्या जर टोटल मीटिंग आपण बघितलं तर मित्रांनो इथे लक्षात घ्या, पर्याय आहे 11, 10, 14, 9. तर इथे 11 हे उत्तर बरोबर आहे. 11 मीटिंग एकूण झालेल्या आहेत घटना समितीच्या. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. घटना समितीची शेवटची बैठक केव्हा झाली, म्हणजे व्हेन वॉज द लास्ट मीटिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली हेल्ड. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची शेवटची बैठक केव्हा झालेली आहे असा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, घटना अंमलात येण्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी या ठिकाणी घटना समितीची शेवटची बैठक झालेली आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे, 24 जानेवारी 1950 म्हणजे डी हा पर्याय बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न घ्या. भारताची राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकृत व मान्य करण्यात आली, म्हणजे ऑन विच डे वॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सँक्शन अँड अडॉप्टेड. कोणत्या दिवशी आपण स्वीकृत आणि मान्य केली तो दिवस विचारला. हा प्रश्न जनरली विचारला जातो की भारताची राज्यघटना कोणत्या दिवशी मान्य आणि स्वीकृत करण्यात आली किंवा स्वीकृत आणि मान्य करण्यात आली, असा असतो हा प्रश्न. आता हा बघा, उद्देशपत्रिकेमध्ये शेवटचं हे वाक्य आहे की आम्ही भारताची राज्यघटना आज रोजी मान्य आणि स्वीकृत आणि मान्य करीत आहोत. म्हणजे इथे लक्षात घ्या, 26 नोव्हेंबर 1948, 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1950 की 26 नोव्हेंबर 1947. कोणता आहे, बी पर्याय बरोबर आहे. कारण 26 नोव्हेंबर 1949ला आपण भारताची राज्यघटना काय केली होती, स्वीकृत आणि मान्य केलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, विचारला जातो. आजच्या या भागातला शेवटचा प्रश्न 30वा बघा. भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली, म्हणजे व्हेन वॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इम्प्लिमेंटेड. म्हणजे आपण पाहिलं की भारतीय संविधानाला स्वीकृती आणि मान्यता दिलेली आहे, पण अंमलबजावणी कोणत्या दिवशी झाली असा हा प्रश्न आहे. पर्याय बघा, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947, 9 डिसेंबर 1949 आणि 26 नोव्हेंबर 1949. कोणता दिवस आहे अंमलबजावणीचा, बरोबर आहे पर्याय क्रमांक यस, अंमलबजावणी सुरू झालेल्याचा दिवस आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना ही अंमलात आलेली आहे आणि तोच दिवस आपण काय करतो, प्रजासत्ताक दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पुढच्या प्रश्नांचा विचार करूया. आज येथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढचे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचे नोटिफिकेशन्स आपणास प्राप्त होणार आहे. ओके, थँक्यू, बाय.